नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांचे तब्बल 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे। कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे, कोणते शेतकरी यासाठी पात्र असतील याविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली आहे। शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना दिलासा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे। महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 21 डिसेंबर 2019 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली। हे एप्रिल 2015 ते मार्च 2019 दरम्यान घेतलेल्या थकबाकी अल्पमुदतीचे पीक कर्ज माफ करते। ही माफी सप्टेंबर 2019 पर्यंत मुद्दल आणि व्याजासह 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जांना लागू होते। शेतकरी जोपर्यंत अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी आहे तोपर्यंत त्यांच्या जमिनीचा आकार कितीही असला तरी ते या माफीसाठी पात्र असतील। माफ केलेली रक्कम प्रति शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंत असेल। महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कर्जमाफी अल्प मुदतीच्या पीक कर्जासाठी किंवा पुनर्गठित पीक कर्जासाठी 30 सप्टेंबरपर्यंत माफीच्या कमाल मर्यादेपर्यंत लागू असेल। 30 सप्टेंबरपर्यंत मुद्दल आणि व्याजासह 2 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेली पीक कर्ज खाती किंवा पुनर्रचित कर्ज खाती या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत। महाराष्ट्र सरकार लवकरच या योजनेतील लाभार्थ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध करणार आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या 2 यादीत नाहीत त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी तपासावी। ज्यांची नावे यादीत समाविष्ट आहेत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेची यादी तपासण्यासाठी तुमच्या जवळच्या सरकारी सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीला भेट द्या। राज्यातील अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्जमुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे। शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्याचा उद्देश आहे। या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळेल।